दिल्लीत विजय चौक ते संसद भवन परिसरापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। स्वतः प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते या मोर्चात सामील झालेत। कालच्या धक्काबुक्कीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देखील दुखापत झाली होती। धक्काबुक्कीमध्ये ते देखील पडले होते, त्यांना लागलं होतं। मात्र त्यानंतरही झालेल्या दुखापतीनंतरही मल्लिकार्जुन खरगे आज या आंदोलनात लंगडत सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेस विरोधात याच आंबेडकर विरोधी वक्तव्यावरून आता नागपुरात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या संपूर्ण आंदोलनाचं मूळ काय तर मागच्या 2-3 दिवसांपूर्वी अमित शहा लोकसभेत बोलताना म्हणालेले होते काँग्रेसवरती आणि खास करून राहुल गांधी यांच्यावरती टीका करताना अमित शहांचं वक्तव्य असं होतं की आजकाल डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे। आंबेडकर 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 असा जो जप केला जातो, जितक्या वेळा आंबेडकरांचं नाव घेतलं जातं तितक्या वेळा देवाचं नाव घेतलं तर किमान स्वर्गात जागा तरी मिळेल असं अमित शहांनी वक्तव्य केलेलं होतं। आणि याच वक्तव्याला यानंतर काँग्रेसनं विरोध केला, आक्षेप घेतला। हे चुकीचं वक्तव्य आहे, अमित शहा हे आंबेडकर विरोधी आहेत, त्यांनी तसं विधान केलेलं आहे असं म्हणत काँग्रेसनं आंदोलनाला सुरुवात केली। साहेब, आंबेडकरांबद्दलचा अवमान म्हणजे भारतातील तमाम प्रत्येकाला एक हृदयाला वेदना देणारी घटना आहे। त्यामुळे आमची सर्वांची मागणी की गृहमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे। सर, माफी मागितली पाहिजे, पण तुम्हाला असं काय वाटतंय का तुम्हाला आज प्रोटेस्ट करायला दिलं नाही मक्काद्वाराकडे आणि तुमचं शांतीपूर्वक प्रोटेस्ट होता का? धक्कामुक्की झाली आणि राहुल गांधी यांच्या विरोधात FIR दर्ज झाली, तुम्ही पण होता त्या? लोकशाहीला कुठेतरी धक्का आहे। काल सुद्धा राहुलजींबद्दल जे चुकीच्या पद्धतीने फिरवलं गेलं ती कुठलीही घटना नाही, कारण आम्ही राहुलजींबरोबर होतो, अशी कुठलीही घटना नाही। आज सुद्धा मला कांद्याच्या बाबतीत आम्हाला कांद्याच्या बाजारभाव वाढीच्या बाबत आंदोलन करायचं होतं, पण आम्हाला आमच्या लोकशाहीचा अधिकार सुद्धा काढून घेतल्यासारखं आज या ठिकाणी वाटत आहे। सर, तुमचं काय मत आहे? कारण की अमित शहा यांनी सांगितलं करोडो भारत डॉक्टर तेव्हा एकीकडे काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन सुरू असताना त्याला प्रतिवाद करताना भाजपनं सत्ताधाऱ्यांनी राज्यात काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। स्वतः भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुरेश धस यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काँग्रेस हा पक्ष आंबेडकरांविरोधात होता असा दावा भाजपकडून केला जातोय। मोदींनी याबाबतचं ट्विट देखील केलेलं होतं। तर अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत जे विधान केलं ते अत्यंत आक्षेप घेणारं आणि चुकीचं असल्याचं मत काँग्रेसनं मांडलेलं आहे। दरम्यान काल संसद परिसरात जो गदारोळ झाला, धक्काबुक्की झाली, काही खासदार या जखमी झाले, त्यानंतर संसदेच्या मकरद्वाराजवळ आंदोलन करण्यास आज मज्जाव करण्यात आलेला आहे, बंदी घालण्यात आली आणि त्यामुळेच काँग्रेसनं आज विजय चौकापासून ते संसद भवनापर्यंत निषेध मोर्चा काढलेला आहे। अगदी प्रियंका गांधींपासून मल्लिकार्जुन खरगेंपासूनचे सगळे काँग्रेस खासदार या आंदोलनात निषेध मोर्चात सहभागी झाले। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून संविधान हा मुद्दा प्रचंड गाजतोय। काँग्रेसनं लोकसभेमध्ये आरोप केलेला होता की भाजपला सत्तेत आल्यानंतर संविधान बदलायचं आहे। हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिला, मात्र तरीही पुन्हा एकदा भाजप सत्तेत आली, मात्र संविधानाचा मुद्दा मिटला नाही। जेव्हा सत्तेत आल्यानंतर आता अधिवेशन संसदेचं सुरू झालंय। खरं तर संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र या संविधानाचा मुद्दा या ना त्या कारणाने संसदेत गाजत राहिला।